मित्र हो नमस्कार। अशी एक मराठीमध्ये म्हण आहे की युद्धात आणि राजकारणात कोण कधी कुणाचा मित्र आणि कोण कधी कुणाचा शत्रू होईल हे सांगता येत नाही। नेमकी याच वाक्याची प्रचिती आज आल्याशिवाय राहत नाही। मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांना वारंवार विरोध करणारा आणि मराठा आरक्षणाला तीव्रतेने विरोध नोंदवणारा ओबीसी नेता पवन करवर आज पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना भेटला आणि त्याने मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार देखील केला। आणि हीच बातमी, हेच काही सत्काराचे फोटो सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत। यामध्ये जे अगोदर पवन करवर यांच्याबद्दल चांगले बोलत होते ते ओबीसी बांधव त्या फोटोखाली पवन करवरला शिव्या घालतायत। एकंदरीत हा विषय नेमका काय आहे, ह्या भेटीमागची नेमकी कारणं काय आहेत, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्र हो, मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाची भूमिका घेतली त्याच पद्धतीनं ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी देखील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिका ह्या सध्या चर्चेत आहेत। पण लक्ष्मण हके यांच्यासोबत सतत दिसणारा एक चेहरा म्हणजे ओबीसी नेते युवा नेतृत्व पवन करवर। मध्यंतरी पवन करवर ज्या पद्धतीनं मराठा विरोध करत होता, मग एका हॉटेलमध्ये गेल्यावरती पवन करवर यांच्यावरती हल्ला झाला आणि मग पवन करवर हे सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरले। पवन करवर यांच्यावर झालेला हल्ला आणि मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये घेतलेली भूमिका, ह्या सगळ्या भूमिका जर आपण डोळ्यासमोरून आणल्या तर पवन करवर आणि मनोज जरांगे पाटील एके दिवशी भेटतील असं कुणालाही वाटलं नसतं। परंतु या भेटीमागची नेमकी गुपितं काय आहेत? खरं तर मनोज जरांगे पाटील नेहमीच मराठा ओबीसी असा भेदभाव न करता जे त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करतात, मनोज जरांगे पाटील त्यांना अवश्य भेटतात। पुण्यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्त गेल्यानंतर असं ऐकण्यात आले की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील पुण्यामध्ये गेले कार्यक्रमाच्या निमित्तानं, तेव्हा पवन करवर यांनी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। आणि जी माणसं जरांगे पाटलांना मनापासून भेटतात, जरांगे पाटील मनामध्ये किंतु परंतु न ठेवता त्या सगळ्या लोकांना भेटतात जे त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करतात। आज पवन करवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, सहज आणि एक भेटण्याची इच्छा याच कारणानं पुण्यामध्ये ही झालेली एक भेट आहे। एकीकडं कुठलाच टोकाचा विरोध कामाचा नसतो। मनोज जरांगे पाटील आणि पवन करवर जर भेटले तर समाज माध्यमांमध्ये देखील तशा प्रकारच्या पॉझिटिव्ह चर्चा होणं गरजेचं होतं। परंतु ह्या फोटोच्या खाली पवन करवर यांना शिवीगाळ केली जाते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणजे पवन करवर यांनी कुणाला भेटायचं आणि जरांगे पाटलांनी कुणाला भेटायचं हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे। फक्त एवढाच, दोन्ही विरोधाभास असलेली आणि दोन्ही वेगवेगळ्या भूमिका घेणारी ही माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा बातम्यांची, टीव्हीची ती हेडलाईन बनते, तो भाग वेगळा आहे। परंतु ते दोघं जर एकत्र येत असतील तर बाकीच्या लोकांनी शिव्या घालायची काय गरज आहे, हा मोठा मुद्दा आहे। पवन करवर हे जरी जरांगे पाटलाला भेटले असले तरी याच्या पाठीमागचं कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, यामध्ये कुठलेही हेवे द्यावे नाहीत। एक प्रामाणिक आणि एक सहज झालेली भेट म्हणून आपण या भेटीकडे पाहिलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला काय वाटतंय ते मनापासून लिहा। आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।